आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शालेय अभ्यासक्रमातून मिळणार निवडणुकीचे धडे। कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने संकट वाढले। राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन। दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा उत्साहात। राकोस्कोप जलाशयात 1.5 फूट पाणीसाठा आणि संजीवनगिरी मठात अध्यात्मविषयक मार्गदर्शन। इनरव्हील क्लबला प्रांतपाल वैशाली लोखंडे यांची भेट। मनपा सर्वसाधारण सभा 27 रोजी। अयोध्येतून आणलेल्या मंत्राक्षता कलशांचे पूजन। आर्थिक क्षेत्रात नवहिंदची कामगिरी उल्लेखनीय। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूक करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात येणार आहे। त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार करण्यात आला असून त्या अनुषंगाने उच्च शिक्षणातील विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावर मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता याविषयी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत। UGCचे सचिव मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे। विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, त्यासाठीचे श्रेयांक निश्चित करणे, वयाची 17 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा मतदार नोंदणीसाठी संस्था स्तरावरील आराखडा तयार करून ASE आणि UDAIS संकेतस्थळाला जोडणे, संबंधित विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे, अध्यापनासाठी शिक्षक प्राध्यापकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षित करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान आणि त्याबाबतचे प्रक्रियेबाबत जागरूक करण्यासाठी अभियान राबवण्यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत। कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने संकट वाढले। देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत। कोरोनाचा सब व्हेरिएंट JN1 चा प्रसार वेगाने पसरू लागल्याने कोरोनाचाही संसर्ग होऊ लागला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी 335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। धक्कादायक म्हणजे रविवारी 5 कोरोना बाधितांचा मृत्यूही झाला आहे। दरम्यान कर्नाटक राज्यातही कोरोनामुळे 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। या संबंधीची माहिती आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली आहे। गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तांत्रिक सल्लागार समितीची बैठक बोलावली आहे। या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले आहे।
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन. राहुल गांधी यांनी संसदेमध्ये सभापतींचा अपमान केला आहे. तसेच माननीय व्यक्तींची चेष्टा मस्करी केल्याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे गुरुवारी सकाळी आंदोलन छेडण्यात आले. येथील कित्तूर चन्नम्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राहुल गांधी यांनी संसदेतील कामकाजाचे गांभीर्य विसरून अनेक गैरप्रकार केले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांच्या संदर्भात अनेक वेळा जोरदार टीका करण्यात आली आहे. मात्र त्यांनी या खेपेस अत्यंत हीन पातळी गाठली असून त्यांची कृती निषेधार्ह असल्याचं मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडले. आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, MV दोनी, मृगेंद्र पाटील, धनंजय जाधव, शिल्पा केकरे, लीना टोपण्णावर आदींनी केले होते. दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा उत्साहात. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात माता लक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर प्रत्येक गुरुवारी घरातील महिला महालक्ष्मीचे व्रत करतात. या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेळगाव शहर, उपनगर व ग्रामीण भागातील महिला वर्गांनी गुरुवारी लक्ष्मीची पूजा आणि आरती, महालक्ष्मी महात्म्य पुस्तकाचे वाचन केले. या निमित्ताने बेळगाव शहर, शहापूर, अनगोळ, वडगाव, टिळकवाडी बाजारपेठमध्ये मार्गशीर्षच्या पूजेची तयारी करण्यासाठी महिलांची गर्दी उसळली होती. मार्गशीर्ष महिना असल्याने 5 फळे 50 रुपये, केळी 40 रुपये डझन, हार 30 रुपये दराने विक्री करण्यात येत होते. राकोस्कोप जलाशयात 1.5 फूट पाणी साठा. मार्कंडेय नदीतील पाण्याचा उपसा वाढवण्यात आल्याने यंदा राकोस्कोप जलाशयातील पाण्याची पातळी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 1.5 फूट जास्त आहे. याशिवाय शहरात 3 ऐवजी 4 दिवसात पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे राकोस्कोप जलाशयातील पाणी यंदा जून महिन्यापर्यंत पुरेल अशी माहिती कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाकडून देण्यात आली आहे. बेळगाव शहरासाठी सध्या मार्कंडेय नदीतून दररोज 30 MLD पाण्याचा उपसा केला जात आहे, तर राकोस्कोप जलाशयातून दररोज 22 MLD पाण्याचा उपसा केला जात आहे. राकोस्कोप जलाशयाऐवजी नदीतील पाण्याचा उपसा वाढवला आहे. आडी संजीवनगिरी मठात अध्यात्म विषयक मार्गदर्शन. कला, विज्ञान, वाणिज्य आदी शाखांमधील लौकिक ज्ञानाचे विषय जाणून घेण्यास योग्य आहेत. मात्र अध्यात्म विषय जाणून घेण्यास अत्यंत योग्य आहे. म्हणून अध्यात्म विषय सुज्ञेय आहे असे म्हटले जाते, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्ताने आयोजित परमाप्ती विचार महोत्सवांतर्गत 3ऱ्या दिवशीच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सकाळी श्री दत्त गुरूंचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. ग्रंथ पारायणामध्ये परमाब्धी ग्रंथाचे पारायण पूर्ण झाले. त्यानंतर पुढे 5 दिवस गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण होणार आहे. भजन विभा व भजन संध्या कार्यक्रमाचे कुन्नूर येथील महिला भजनी मंडळ, कोगनोळी येथील भजनी मंडळ तसेच नितीन सुतार, पिंपळगाव बुद्रुक इत्यादींचा भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी गोपाळ शिंदे व प्रवीण मोरे यांनी संगीत साथ दिली. इनरव्हील क्लबला प्रांतपाल वैशाली लोखंडे यांची भेट. इनरव्हील क्लबच्या प्रांतपाल वैशाली लोखंडे यांनी नुकतीच बेळगावला भेट दिली. त्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन क्लबच्या उपक्रमांची पाहणी केली. तसेच सदस्यांच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सायंकाळी मेसॉनिक लॉज येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. क्लबच्या सदस्यांनी पोवाडा सादर करून त्यांचा गौरव केला. त्याचबरोबर क्लबच्या सचिव उर्मी शेरेगार यांनी अहवाल वाचन केले. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू सदस्यांना, नागरिकांना आवश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर माजी अध्यक्षा शालिनी चौगुले, प्रीती चिंडक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी प्रांतपाल, माजी अध्यक्षांसह क्लबच्या सदस्य बहुसंख्येने उपस्थित होत्या. मनपा सर्वसाधारण सभा 27 रोजी. महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 27 रोजी होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली नाही. विधिमंडळ अधिवेशनामुळे महापालिकेच्या अधिकारी वर्गाला सर्वसाधारण सभेला वेळ मिळाला नाही. अधिवेशन संपल्यानंतर सभेसाठी चर्चा करण्यात आली. त्यानुसार आता ही सभा 27 डिसेंबर रोजी होणार आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. महापालिकेत अर्थ, कर, स्थायी समिती बैठक सलग दुसऱ्यांदा लांबणीवर पडली असून ती आता गुरुवार दिनांक 21 रोजी होणार आहे.
अयोध्येतून आणलेल्या मंत्राक्षता कलशांचे पूजन. अयोध्येतून बेळगावात आणण्यात आलेल्या मंत्राक्षता कलशांचे पूजन विश्व हिंदू परिषदेच्या समरसता भवनात करण्यात आले. कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामी, स्वर्णवल्ली गंगाधरेंद्र सरस्वती स्वामी, मुतनाळमधील शिवाचार्य स्वामी, मुक्तानंद स्वामी, अवरोळीतील चन्नबसव स्वामी, कलमठ मडिवाळ राजयोगींद्र स्वामी, नागनाथ स्वामी, गंगाधर स्वामींनी कलशाचे पूजन केले. गेल्या 8 डिसेंबर रोजी पवित्र कलशाचे शहरात भक्तांनी स्वागत केले. विविध मठाधीश महास्वामींच्या हस्ते कलशाचे पूजन झाल्यानंतर तालुका संयोजकांना कलशांचे वितरण करण्यात आले होते. विहिपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, जिल्हा सचिव आनंद कर्लिंगण्णावर, अभियान विभागाचे संयोजन दत्ता नाईक, बजरंग दल संयोजक भावकाना लोहार आदी उपस्थित होते. आर्थिक क्षेत्रात नवहिंदची कामगिरी उल्लेखनीय. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती साधताना नवहिंद सोसायटीचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन प्रिव्हिलेज कमिटीचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य नागराजू यादव यांनी नवहिंद सोसायटीला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी केले. सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी संस्थेच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. व्हाईस चेअरमन अनिल हुंदरे यांनी स्वागत केले. या प्रसंगी मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर उपस्थित होत्या. नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक उदय जाधव, CB पाटील, संभाजी कनबरकर, रिकव्हरी हेड JS नांदुरकर, मुख्य शाखा मॅनेजर विवेक मोहिते, अनिल पाटील आदी उपस्थित होते. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED TV और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महापालिकेत फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या उपमहापौर निवडणुकीपेक्षा स्थायी समिती अध्यक्षपदासाठीच अनेक जण इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी काही जणांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी महापौर पद SC महिला आणि उपमहापौर पद खुल्या प्रवर्गासाठी
ही आहे. महापौर पदासाठी भाजपमधील SC वर्गातील महिलांमध्ये रस्सीखेच आहे. काँग्रेसनेही महापौर पद आपल्याला मिळावे यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. पण यापेक्षा आता स्थायी समितीत निवड होण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. तालुक्यात सुगीची कामे अंतिम टप्प्यात. मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रिंगाळलेली सुगीची कामे सध्या जोमात आहेत. भात कापणी आणि मळणीची कामे अंतिम टप्प्यात असून यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत कापणीला वेग येणार आहे. ऐन सुगीच्या हंगामात मागील 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. दोनदा पावसाच्या सरींनी हजेरीही लावली. परिणामी याचा फटका सुगीच्या कामांना बसला. कापणी मळणीची कामे थांबली आहेत, तर कापलेली पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी कसरत केली. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी मळणीच्या कामांना प्राधान्य दिलं आहे. यामुळे शिवारातून पुन्हा लगबग वाढल्याचं दिसून येत आहे. क्रेडाई संस्थेतर्फे सावगावात मुलींसाठी स्वच्छतागृह. क्रेडाई संस्थेच्या महिला विभागातर्फे सावगाव येथील कलमेश्वर हायस्कूलमधील विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली. क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचे काम पूर्ण करण्यात आले. सावगाव येथील कलमेश्वर हायस्कूलच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ बुधवारी झाला. यावेळी स्वच्छतागृहाचेही उद्घाटन करण्यात आले. क्रेडाईच्या महिला विभागातर्फे स्वच्छतागृहासाठी आवश्यक टाईल्स, प्लंबिंग साहित्याचा पुरवठा करून बांधकाम करण्यात आले. शहर समन्वयक दीपा वांडकर, सेक्रेटरी करुणा हिरेमठ यांनी पुढाकार घेतला. यावेळी सदस्य चिन्मयी बैलवाड, संज्योती पाणारे, लक्ष्मी पाटील, अमृता कुनोजी, अश्विनी बांडगी, अपर्णा कल्लेहोळकर, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. येथील सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत KLE USM इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक PPDP अंतर्गत 6 आठवडे शाळेला भेट देऊन विविध उपक्रम राबवले. कार्यक्रमाची सांगता बुधवारी झाली. प्रमुख पाहुणे म्हणून KLE मेडिकल कॉलेजचे डॉक्टर नबील गड्डी व डॉक्टर विद्या दुगाणी उपस्थित होते. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास शाळेचे कर्मचारी रशीद भाई, मारुती कुंभार, द्वारका पाटील, किशोरी जुवेकर, अश्विनी पवार व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. परिवहनकडून नाताळसाठी 1000 बसेस. नाताळ सण कॅश करण्यासाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाला आहे. त्यासाठी शुक्रवारपासून दिनांक 22 रोजी 1000 अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आगाऊ तिकीट बुकिंगची सोय करण्यात आली आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यास 5 ते 10% सवलत दिली जाणार आहे. बंगळुरूमधील केंपेगौडा बस स्थानकातून बेळगावसह धर्मस्थळ, सुब्रमण्यम, शिमोगा, हासन, मंगळूर, दावणगेरी, हुबळी, कुंदापूर, धारवाड, बेळगाव, विजापूर आदी ठिकाणी विशेष बसेस धावणार आहेत. मच्छे येथील इंगळ्यांच्या यात्रा कार्यक्रमाला भाविकांची गर्दी. मच्छे येथील ग्रामदेवता ब्रह्मलिंग देवाची यात्रेची सांगता मंगळवारी उत्साहात करण्यात आली. यात्रेसाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. इंगळ्यांसाठी भाविकांची तोबा गर्दी झाली होती. यात्रेला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पूजा आरती कार्यक्रम पार पडले. इंगळ्यांच्या गाड्यांची सवाद्य यात्रा काढण्यात आली. सायंकाळी उशिरा हे गाडे ब्रह्मलिंग मंदिराजवळ पोहोचले. मंगळवारी गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. इंगळ्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली. इंगळ्यांची पूजा पुजाऱ्यांकडून विधिवत करण्यात आली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कॅन्टोन्मेंट प्रभारी CEO पदी सिद्धार्थकुमार मीना. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या प्रभारी CEO पदी गोवा विभागाचे DEO सिद्धार्थकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी CEO म्हणून कार्यरत असलेले अजित रेड्डी यांची मंगळवारी तेलंगणा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिद्धार्थकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे CEO K आनंद यांनी 25 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. त्यानंतर बंगळूर येथील अजित रेड्डी यांची प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली. परंतु अवघ्या 4 दिवसात त्यांची बदली करत राजीव कुमार यांची CEO पदी नियुक्ती करण्यात आली. 1 डिसेंबर रोजी नियुक्ती होऊनही राजीव कुमार यांनी कॅन्टोन्मेंटचा पदभार न स्वीकारल्याने अजित रेड्डी यांनीच काही दिवस कामकाज पाहिले. चिक्कोडी गोटूर राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्याची मागणी.
चिकोडी बायपाससह शहरापासून गोटूरपर्यंत 27 किलोमीटर 4 पदरी राष्ट्रीय महामार्गाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली। खासदार जोल्ले यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे मंत्री गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली। चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मुरगुंडी ते चिकोडीपर्यंत 65 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग मंजूर केल्याबद्दल आभार मानले। तसेच चिकोडीत बायपास निर्मिती कामाला व चिकोडीपासून गोटूरपर्यंत 27 किलोमीटर अंतराचा 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी DPR सादर केला असून या राष्ट्रीय महामार्गाला तातडीने मंजूर देण्याची मागणी केली। यावेळी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके उपस्थित होते। GST लेखापरीक्षण कार्यशाळेला प्रतिसाद। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सच्या बेळगाव शाखेतर्फे CA विद्यार्थ्यांसाठी नुकतीच GST लेखापरीक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यावेळी CA तेजस मेहता यांचे व्याख्यान झाले। मेहता यांनी GST किती टप्प्यात लागू असून त्याचे बदललेले स्वरूप काय आहे त्यावर प्रकाश टाकला। त्यांनी GSTचे लेखापरीक्षण कसे करता येईल याची माहिती दिली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन खडबडी होते। सचिव निधी दीक्षित, खजिनदार सुनील गुडकपूर आदी यावेळी उपस्थित होते। रायण्णा सोसायटीच्या ठेवीदारांची राज्य सरकारकडे मागणी। क्रांतीवीर संगोळी रायण्णा सोसायटीकडून फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे दावे आणि कागदपत्रे दाखल करून घेण्याची व्यवस्था बंगळूरसह बेळगावातही करावी अशी मागणी सोसायटीच्या ठेवीदारांनी बुधवारी प्रांताधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे केली। नियुक्त केलेल्या विशेष अधिकाऱ्यांनी ठेवीदारांना आपली कागदपत्रे बंगळूरमधील कार्यालयात येऊन जमा करण्याचे आवाहन केले आहे। संगोळी रायण्णा सोसायटीत जिल्ह्यातील यापैकी 90% ठेवीदार वयोवृद्ध आहेत। त्यांना बंगळूरला धावपळ करणे त्रासदायक ठरणार आहे। त्यामुळे दावा दाखल करण्याची सोय बेळगावातही करून सर्वांना दिलासा द्यावा असे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले। दुचाकी आणि कार अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू। चिकोडी मार्गावर पट्टणकुडीजवळ दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला। या अपघातात दुचाकीस्वार चंद्रप्पाजी पुजारी वय 36 यांचा मृत झाल्याची माहिती मिळाली आहे। मृत चंद्रप्पा पुजारी हे मध्यरात्री निपाणीहून चिकोडीकडे जात होते। दरम्यान चिकोडी रस्त्यावरील पट्टणकुडीजवळ निपाणी मुधोळ रस्त्यावर दुचाकी आणि कारची धडक झाली। चंद्रप्पा गंभीर जखमी झाला। जखमी चंद्रप्पाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी खडकलाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वीरभद्रेश्वर मंदिरात श्री भद्रकाली मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम सुरू। अक्कोल रोड हुडको कॉलनी येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिर येथे वीरभद्रेश्वर यात्रा सामूहिक गुगोळ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। मंगळवारी श्री भद्रकाली मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामी, निडसोशी मठ, प्राणलिंग स्वामी, मल्लिकार्जुन स्वामी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत। मंगळवारी सकाळी श्री भद्रकाली मूर्तीची अक्कोल रोड इथून भाविकांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मंदिर ठिकाणी संकल्प पूजा, श्री मूर्ती जलादिवास कार्यक्रम पार पडला। सायंकाळी श्री वीरभद्रेश्वर भजनी मंडळ यांनी भजन सेवा केली। बुधवार दिनांक 20 रोजी सकाळी पुन्हा वाचन, श्री गणहोम, नवग्रह शांती कार्यक्रम तर सायंकाळी भजन सेवा झाली। सरस्वती वाचनालयाची उद्यापासून व्याख्यानमाला। श्री सरस्वती वाचनालय शहापूर यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। शुक्रवारी दिनांक 22 रोजी आशा रत्नजी यांचे नाद अंतहीचा या विषयावर, 23 सुनीता पाटणकर यांचे राजमाता जिजाबाई या विषयावर व्याख्यान होणार आहे। श्री सरस्वती वाचनालयात सायंकाळी 5:30 वाजता व्याख्यानास सुरुवात होईल। संबंधितांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वरूपा इनामदार यांनी केले आहे। श्री राम मंदिर अक्षता कलश शोभायात्रेला निपाणीत उत्स्फूर्त प्रतिसाद। अयोध्यामधून इथे आलेल्या राम मंदिर अक्षता कलशांची शोभायात्रा अभूतपूर्व उत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडली। यामध्ये निपाणीसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते। यावेळी महिलांनी अक्षतांचा मुख्य कलश व निपाणी क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागात पाठ विणण्यासाठी 80 मंगल कलशांची बांधणी व सजावट केली होती। सायंकाळी तमनाकवाडा येथील सच्चिदानंद स्वामी, हंचिनाळमधील ईश्वरानंद स्वामी, समाधी मठातील प्राणलिंग स्वामी, शेंडूर ओम शक्ती मठ मधील आनंद तीर्थ स्वामी, दानम्मा देवी मठातील बसव मल्लिकार्जुन स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रोच्चारामध्ये कलश पूजन झाले। त्यानंतर आरती व रामनामाचा जयघोष करण्यात आला। आमदार शशिकला जोल्ले व नगरसेवकांच्या हस्ते आरती व कलश पूजन झाले। बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे हेल्मेट बाबत जनजागृती।
दुचाकीच्या अपघातामध्ये हेल्मेट अभावी अनेक दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे येथील कन्नड मुलांची शाळा क्रमांक 1 मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. अध्यक्षस्थानी SDMC अध्यक्ष सत्तप्पा चिंगळे होते. प्रारंभी मुख्याध्यापक MD मुल्ला यांनी स्वागत केले. उपनिरीक्षक DB कोतवाल यांनी वाहतुकीचे नियम, हेल्मेट सक्ती व इतर अपघाताबाबतची माहिती दिली. सहाय्यक निरीक्षक RG कुंभार यांनी सिग्नलचे नियम, रस्ता ओलांडताना पदचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात. खासबाग कुंतीनगर येथील भातकांडे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्कृष्ट जुडोपटू, एकलव्य पुरस्कार विजेती रोहिणी पाटील तसेच शाळेचे चेअरमन श्री मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका शाजिया जमादार उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका शाजिया जमादार यांनी केला. शाळेच्या क्रीडापटू आराध्या हवळ, साक्षी राठोड, खुशी बोराणा, आदिती डे यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुण व क्रीडा कौशल्यांना शालेय जीवनात महत्त्व असल्याचे सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाचाही सराव नियमितपणे करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे रोहिणी पाटील यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक कीर्ती पितांबी, कविता पोळ, पूनम मांगणकर, वृद्धा कुलकर्णी, पूजा कुंट्या व शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. विजेत्या स्पर्धकांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. अशोकनगरातील क्रीडा संकुल खुले करणार. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले अशोकनगरमधील क्रीडा संकुल लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा निविदा मागवण्यात येणार आहे. इतके दिवस हे संकुल बंद होते ही खेदाची बाब आहे अशी माहिती आमदार राजू सेठ यांनी दिली. आमदार सेठ यांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांसोबत क्रीडा संकुलाची पाहणी केली. संकुलाची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहराचा विकास व्हावा, लोकांना सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारकडून हे काम करण्यात आले होते, पण गेल्या 5 वर्षात या संकुलाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना सुविधा मिळाल्या नाहीत ही बाब खेदाची आहे. आता आपण संकुल चालवण्यासाठी पुन्हा निविदा मागवणार असून लोकांसाठी खुले करणार आहोत असे त्यांनी सांगितले. तेथील जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, व्यायामशाळेची माहिती घेण्यात आली. त्यानंतर आमदार सेठ यांनी असद खान सोसायटीला भेट दिली. तेथील रस्ते, गटारीच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महापालिका अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक रियाज किल्लेदार, माजी नगरसेवक फईम नाईकवाडी आदी उपस्थित होते. कर्नाटक रत्न शरीर सौष्ठव स्पर्धा 23 रोजी. कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव असोसिएशनतर्फे कर्नाटक रत्न राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा शनिवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 5 वाजता मंगळूर येथे आयोजित करण्यात आली आहे. किताब विजेत्याला 50,000, उपविजेत्याला 25,000 तर बेस्ट पोझरला 7,000 रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक गटातील पहिल्या 5 क्रमांकांना अनुक्रमे रुपये 7,000, 6,000, 5,000, 4,000 व 3,000 तसेच पदक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मेन्स फिजिक्स गटात विजेत्याला 10,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. SDM अकॅडमीचा अमृत CCIवर विजय. ऑटोनगर येथील KSCA मैदानावर झालेल्या धारवाड विभाग फर्स्ट डिव्हिजन स्पर्धेत बुधवारी SDM अकॅडमी ब धारवाड संघाने अमृत पोद्दार CCIवर 184 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना SDM अकॅडमीने 50 षटकात 372 धावा केल्या. त्यांच्या रक्षित के याने 110 चेंडूत 150 धावा केल्या. अभिलाष पुजारी याने 3 तर स्वयं अप्पन्नावर याने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमृत पोद्दार CCI संघाचा डाव 188 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्या झेनद मुदबागी याने सर्वाधिक 54 धावा केल्या. सुदर्शन भाविकट्टी याने 2, हबीब ताडपत्री याने 2 गडी बाद केले. या विजयाने अमृत पोद्दार CCI संघाला 4 गुण प्राप्त झाले आहेत. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.